सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न। संपूर्ण महाराष्ट्रभरात कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असून दिनांक 1 नोव्हेंबर रोजी शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली। सदर पत्रकार परिषदेत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, महाराष्ट्र संघटक प्रदेश विवेक पाटील, उपाध्यक्ष युवराजाबा पाटील, जिल्हाध्यक्ष संजय बोरसे आदी सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रात सर्व प्रदेशात ओला दुष्काळ, मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंग, शेतमालाला हमीभाव, विजेचा लपंडाव व सिंचनाच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित प्रश्नांमुळे संबंध शेतकरी वर्गात असंतोष वातावरण निर्माण झाले आहे। संबंध महाराष्ट्रात कुणबी सेना गेल्या 20 वर्षापासून जमीन, पाणी, रोजगार व विकासाच्या प्रश्नांवर सातत्याने लढे देत आहे। या वर्षी गेल्या 50 वर्षात झाला नव्हता एवढा प्रचंड ओला दुष्काळ पडला आहे, परंतु शासकीय पातळीवर पोकळ घोषणा केल्या जात आहेत। शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करून सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत आहे। खानदेशात कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, केळी या पिकांचे 100% नुकसान झाले आहे। मराठा आरक्षणामुळे कुणबी व ओबीसी वर्गात प्रचंड चिंतेचे वातावरण तयार झाले आहे। शिवाय आदिवासी जिल्ह्यात पेसा कायद्यांमुळे संपूर्ण आरक्षण नष्ट झाल्यामुळे ओबीसी वर्ग हवालदिल झाला आहे। अशा परिस्थितीत कुणबी सेनेने महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे। जनजागृतीसाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी महाराष्ट्रभर दौरा सुरू केला आहे। त्यानिमित्तानेच 1 नोव्हेंबर रोजी शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली। सदर या पत्रकार परिषदेत शेतकरी मेळाव्यात घेण्यात येणाऱ्या विविध मागण्यांसंदर्भात कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की खानदेशात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, शासकीय पातळीवरून त्वरित खरेदी केंद्र सुरू करून ज्वारीला ₹3500, बाजरीला ₹3500 आणि कापसाला ₹7000 देण्यात यावेत। मराठा आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून देण्यास विरोध, शेतकरी व जनतेचे हित लक्षात घेऊन 24 तास लाईट देण्यात यावी, खानदेशातील सिंचन व्यवस्थेसाठी भरघोस निधी देऊन शेती व्यवसायाला चालना देण्यात यावी आदी विविध मागण्यांसंदर्भात यावेळेस कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। तर या मागण्या पूर्ण न झाल्यास कुणबी सेना येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन स्वीकारेल असेही यावेळेस पत्रकार परिषदेत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सांगितले। पत्रकार परिषद संपल्यानंतर मोराणे येथे कुणबी सेनेचे फलक अनावरण आहे। रात्री शेतकरी पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा, उद्या सकाळी 10 वाजता शहादा येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। त्या पित्यात रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई इथले सगळे कुणबी सेनेचे पदाधिकारी आपल्या खानदेशात आलेले आहे। सगळ्या पाहुण्यांचं आपल्या चॅनलवाल्या पत्रकार प्रमुखच्या वतीने त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो। आणि कुणबी सेनेचे प्रदेश संघटक माननीय विवेक पाटील साहेब, डॉक्टर विवेक पाटील आणि आपल्याला अजून काही कुणबी सेनेचे अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला निमंत्रण दिल्यानंतर आपण बहुसंख्येने हजर झालात, त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेच्या वतीनं मी आपल्याला धन्यवादही देतो, अभिनंदनही करतो। हा दौरा मी अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे की संबंध महाराष्ट्रभर यावर्षी जो परतीचा पाऊस झालेला आहे, त्यातून संबंध विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, संबंध महाराष्ट्रातली शेती धुवून गेलेली आहे। शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। मला असं वाटतं की 2018 साली शेवटचा पाऊस नाही पडला म्हणून पूर्ण पिकं गेली होती। गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीची अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये उभी पिकं निसर्गाने आडवी गेली। शेतातच
उभं पीक कुजून नष्ट झालं. सातत्याने निसर्गाचे कोप होत आहेत. दुसरीकडे सरकारचा जो आडमुठेपणा चाललेला आहे आणि शेतकऱ्याच्या संबंध ह्या प्रश्नावर अतिशय गांभीर्यपूर्वक प्रश्न आला, त्याला दिलासा देण्याच्या ऐवजी त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे, तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन, हे अतिशय संतापजनक आहे असं मला वाटतं. या देशाची, या महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीच्या उद्योगावर अवलंबून आहे. आपल्याला माहिती आहे की आपण करोनासारख्या एका असाध्य रोगाचा सामना करीत आहोत. अशा पार्श्वभूमीवर सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद, दळणवळणाची साधनं बंद, त्याच्यात आधीच शेतकरी पूर्णपणे कोलमडलेला आहे. फुलाची शेती असू द्या, फळांची शेती असू द्या, नाहीतर धानाची शेती असू द्या, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फार मोठ्या नुकसानीला समोर जावं लागलेलं आहे. आणि अशा वेळेला ह्या देशातले राज्यकर्ते अस्लाध्य पद्धतीने एकमेकावर आरोप करण्यामध्ये गर्क झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना कोणाला तमा राहिलेली नाही. अशा वेळेला सबंध महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकरी वर्गाने एकत्रित येऊन या प्रश्नाचा मुकाबला संघटनेच्या माध्यमातून केला पाहिजे, ही भावना घेऊन मी पूर्णपणे महाराष्ट्रभर ह्या विषयावर आंदोलन छेडण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. त्या संकल्पाप्रमाणे मुंबई, कोकण, ठाणे, पालघर ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलनाच्या तारखा आम्ही जाहीर केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणचं पीक वेगळं आहे. कोकणामध्ये जास्त प्रमाणामध्ये आमच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही, त्यामुळे संबंध पीक हे एकच पीक येतं, वर्षातलं एकच पीक, आणि तेही अशा पद्धतीने नष्ट झाल्यामुळं कोकणातला शेतकरी पूर्णपणे उजाड झालेला आहे. तिसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना त्याला करावा लागतो. 50 वर्षामध्ये इतका मोठा ओला दुष्काळ कधी पडला नव्हता, हे मी दाव्याने सांगतो. कारण मी जवळजवळ 42 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो. मी स्वतः एक शेतकरी आहे आणि माझा अनुभव त्या विषयातला जो काही आहे, किंबहुना त्याच्यामुळंच आम्ही कुणबी सेना ही जन्माला घातलेली आहे. कुणबी सेनेच्या माध्यमातून आम्ही ही आंदोलनं करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की केवळ एका जातीला बरोबर घेऊन ही आंदोलनं होतील असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे कुणबी हा शब्द आम्ही शेतकऱ्यांचा आहे. सेना आमच्या 12 बलुतेदारांची आहे. आम्ही ज्यावेळेला शेतात उतरतो त्यावेळेला आम्हाला लोहारापासून सुतारापर्यंत चर्मकारापासून सगळे घटक मदत करत असतात. आणि वारंवार दुष्काळाचा सामना आणि शेतकऱ्यांच्या बाबतीतली चुकीची धोरण ह्यामुळं संबंध बहुजन वर्ग एक प्रकारे संकटात सापडलेला आहे आणि त्याला संकटाच्या संबंध याच्यातून गर्तेतून बाहेर काढावं हा आमचा प्रयत्न आहे. आणि एक मजबूतीने चांगला लढा, यापूर्वी जसे शरद जोशींनी इकडे फार मोठ्या पद्धतीची आंदोलनं केली होती, परंतु त्यानंतर संबंध महाराष्ट्राला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सर्व कष एकत्र करील अशा पद्धतीचं नेतृत्व मिळालं नाही. गेल्या 3 वर्षापासून आम्ही सातत्याने कर्जमुक्तीचा लढा आम्ही काही शेतकऱ्यांच्या संघटनांनी एकत्रित येऊन आम्ही लढला. त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये यश मिळालं, परंतु केलेली कर्जमुक्ती देखील अत्यंत अपुरी आहे. भयंकर जाचक असे निकष लावले गेले. त्यामुळे 50% शेतकरी वर्ग कर्जमुक्तीपासून पूर्णपणे वेगळा झालेला आहे. त्याला कर्जमुक्ती मिळालेली नाही. आणि अशा अवस्थामध्ये हा जो ओला दुष्काळ आलेला आहे, या ओला दुष्काळामध्ये शेतकरी पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आणि ह्या नष्ट झालेल्या शेतकऱ्याला सरकारने भरीव मदत करून पुन्हा त्यांनी त्याला मैदानात आणावं अशा पद्धतीचं आम्ही आवाहन करणार आहोत. आणि हे आवाहन करून जर तसंच झालं नाही तर याच्यासाठी मोठी जोरकस आंदोलनं महाराष्ट्रावर आम्ही सुरू करणार होतो. आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून हा खानदेशचा दौरा आम्ही करीत आहोत. एकीकडे दुष्काळाचा सामना करत असताना दुसरीकडे आरक्षणासारखे अनावश्यक मुद्दे बाहेर काढले जात आहेत. सध्याची स्थिती अशी आहे की करोनाच्या संकटाचा सामना करायचा, एकीकडे शेतीच्या माध्यमातून जो दुष्काळ झालेला आहे त्याचा सामना करायचा. अशा अवस्थेमध्ये शेतकरी असताना मध्ये मराठा आरक्षणाने उचल खाल्लेली आहे. आणि ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण घोषित करण्यात आलेलं आहे ते कुठला निकषाच्या आधारावर ते घोषित करण्यात आलेलं आहे हे आम्हालाही समजलेलं नाही, सामान्य जनतेला समजलेलं नाही. मराठा आरक्षणाला आमचा कधीच विरोध नाही, कारण तोही शेतकरी वर्ग आहे. पण वर्षानुवर्ष या वर्गाला यांच्याकडे सत्ता असल्यामुळं एक प्रकारचं सत्तेचं माप मिळालेलं आहे. परंतु महाराष्ट्रात असलेला मोठ्या संख्येचा जो कुणबी समाज आहे तो अत्यंत दुर्लक्षित केला गेलेला आहे. ओबीसी समाज दुर्लक्षित केला गेलेला आहे. कारण ओबीसीमध्ये किमान 350 जाती आज आहेत, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आहेत.
नेमकी आकडा मी आता ह्या ठिकाणी नाही सांगू शकणार, परंतु मंडल आयोगाने शिफारस केलेल्या अजून 100 जाती त्याच्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत. अशा अवस्थेमध्ये जर मराठा आरक्षण जर ओबीसीच्या कोट्यातून दिलं गेलं तर हा समाज पूर्णपणे नष्ट होण्याच्या स्थितीला येईल. कारण आज हजारो जागा भरायच्या आहेत. केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर अनेक जागा भरण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या खात्याच्या जागा भरण्याच्या बाबतीत सरकारची पावलं पडत आहेत. आणि त्यातच सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे 1914 साली जो काही पैसा कायदा लावला गेला महाराष्ट्राच्या संबंध आदिवासी क्षेत्रामध्ये, त्यांनी तर कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं पेकाट मोडलेलं आहे, सगळ्या बहुजन समाजाचं पेकाट मोडलेलं आहे. आणि एकाच समाजाला तरतूद नसताना नुसतं आरक्षण जाहीर 100% आरक्षण जाहीर करणं ही गोष्ट अत्यंत गंभीर दृष्टीने घेतली गेलेली आहे. आणि म्हणूनच गेल्या 1 महिन्यापूर्वी मी स्वतः राज्यपालांना भेटलो आणि त्यांना मुंबईमध्ये भेटल्यानंतर त्यांना ह्या प्रश्नाचं गांभीर्य मी लक्षात आणून दिलेलं आहे. आणि मी त्यावेळेला असं म्हटलेलं आहे की आदिवासी समाजाला जे आरक्षण घटनेनं दिलेलं आहे त्याच्याबद्दल आमचा कुठेच विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीने 100% आरक्षण त्यांना आता प्रश्नाकडे आपण अतिशय गांभीर्याने बघावं. कारण मराठा समाजाने जी काही संख्या डिक्लेअर केलेली आहे, जनगणना झाली कधी, या संख्या डिक्लेअर कधी केल्या गेल्या? जसं आदिवासीचं आपण सांगू शकतो की आदिवासीची एवढी संख्या आहे, मागासवर्गीयांची इतकी संख्या आहे, तशी मराठा समाजाची संख्या कोणी डिक्लेअर केली? कुठला आधार घेतला गेलेला आहे? 12% आरक्षण जे दिलेलं आहे ते कशातून दिलेलं आहे? ही संभ्रमावस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मूळ प्रश्न जे निर्माण झालेले आहेत खऱ्या अर्थाने दुष्काळासारखे जे प्रश्न आहेत, करोनामधून जी काही आर्थिक स्थिती तयार झालेली आहे, आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ह्या देशातले 1,75,00,000 उद्योग नष्ट झालेले आहेत. मी अतिशय गांभीर्याने ह्या ठिकाणी बोलतो की आपल्या देशातला जो कष्टकरी वर्ग आहे, किमान 50% कष्टकरी वर्ग आहे, जो शेतावर गेल्याखेरीज किंबहुना रोजगाराला गेल्याखेरीज त्याचं पोट भरत नाही, ही वस्तुस्थिती असताना त्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याच्या ऐवजी त्यांनी हे जे आरक्षणाचे मुद्दे बाहेर काढून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे, हा प्रयत्न अश्लाघ्य आहे. आणि अशा पद्धतीचं आरक्षण देणार असाल तर ते पूर्णपणे गांभीर्याने दिलं गेलं पाहिजे. जातीमध्ये लागलेला वाद कुठेही होता कामा नये. या बाबतीमध्ये कुणबी सेना पूर्णपणे सतर्कपणे काम करील, कारण आम्हाला जातीयवादामध्ये कुठेही रस नाही. गेली 20 वर्ष ज्या पद्धतीने आम्ही कुणबी सेनेचं संघटन पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ताकदीने आम्ही उभं केलेलं आहे, त्याच्यामध्ये जातीयवाद आम्ही कुठेही मांडलेला नाही. मी मगाशीच म्हणालो, कुणबी हा शेतकऱ्याचा शब्द, सेना हा 12 बलुतेदारांचा शब्द, आणि त्या माध्यमातून एक मोठा भाऊ म्हणून आम्हाला ह्या संबंध विषयामध्ये हे समाजाचं संतुलन राखण्याचं काम करायचं आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलेलो. आज खानदेशचा दौरा करताना मला इथला सिंचनाचा जो प्रश्न आहे तोही या ठिकाणी मांडावा लागेल. तर ज्या पद्धतीने निधी दिला जातो त्याच्यातून अनेक प्रकल्प इथले प्रलंबित राहिलेले आहेत आणि त्यामुळे सिंचनाची फार मोठा अभाव ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. आमच्या कोकणात तर सिंचन काहीच नाही. स्थिती अशी आहे की मुंबईसारखं मोठं शहर कोकणामध्ये आमचं संबंध पाणी जातं, तिथं तर कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. इथे जे काही नियोजन आहे त्याच्यातून इथला शेतकरी वर्ग कष्ट करून आज इथे आर्थिकदृष्ट्या तो उभा राहतो, परंतु दुष्काळाचा सामना करत करत त्याची अवस्था आज अशी आलेली आहे की त्यालाही मोठ्या आधाराची आज निश्चितपणानं गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन हे संबंध प्रश्न आज जे आम्ही मांडतो, आता खरं म्हणजे सीझन सुरू झाला, जे काही उरलं सुरलं पीक ते शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेलं आहे, पण त्याच्या खरेदीची व्यवस्था काहीच करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी कापूस एकाधिकार खरेदी त्वरित सुरू झाली पाहिजेत. त्याचबरोबर ज्वारी आणि बाजरीचे जे काही दर दिले जातात ते अतिशय तुटपुंजे आहेत. आज या ठिकाणी 1700 ते 1800 रुपये दर दिला जातो, त्याच्याऐवजी 3,500 रुपये ज्वारी बाजरीला दर मिळावा ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर कापसाला कमीत कमी ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. आमचं जे काही निवेदन आहे ते लेखी स्वरूपात मी आपल्याला दिलेलं आहे.